नमस्कार. माझे नाव शेख फातिमा जाकी. मी आता 8वी शिकत आहे. माझ्या विद्यालयाचे नाव जानपीर विद्यालय आहे. मी ग्रामीण भागातील लोकांसाठी सौर जलतापक म्हणजे सोलार वॉटर हीटर याविषयी माहिती देत आहे. ग्रामीण भारतात अंघोळी करता किंवा घरगुती वापरासाठी पाणी गरम करणे हे मोठे आव्हान असते. मी सुद्धा ग्रामीण भागात राहते. अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा अनियमित असतो. त्यामुळे इलेक्ट्रिक गिझर वापरणे शक्य होत नाही. बहुतांश लोक अजूनही पाणी गरम करण्यासाठी लाकूड, गोवऱ्या किंवा कोळसा यांचा वापर करतात. यामुळे धूर निर्माण होतो, आरोग्यावर वाईट परिणाम होते आणि पर्यावरणाचे नुकसान होते. या समस्येवर उपाय म्हणून सौर जलतापक हा एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. सौर जलतापक सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून आणि पाणी गरम करतो. यात एक सौर पॅनल आणि एक पाण्याची टाकी असते. सूर्यप्रकाश पॅनेलवर पडल्याने त्यातून उष्णता निर्माण होते, जी पाण्यात हस्तांतरित केली जाते. पाणी गरम होते. सौर जलतर्पणाचे खूप फायदे आहेत. हे पूर्णपणे सूर्याच्या ऊर्जेवर चालते. याला विजेची गरज नाही. कमी 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 खर्चात पाणी गरम होते. एकदा बसविल्यानंतर वर्षानुवर्षे मोफत वापरता येते. हे पर्यावरणास अनुक आणि धूर प्रदूषण किंवा इंधनाचा वापर होत नाही. धुरामुळे होणारे आजार टाळता येतात. हे आरोग्यास सुरक्षित आहे. याची योग्य देखभाल केल्यास अनेक वर्षे टिकते. ग्रामीण भागात सौर जलतापक वापरल्याने महिलांचा व मुलांचा वेळ वाचतो. लाकूड गोळा करण्याची गरज कमी होते आणि पर्यावरणाचे रक्षणही होते. अशा प्रकारे या सौर जलतापकाचे अनेक फायदे आहेत. सौर जलतापक हे पर्यावरणपूरक, स्वस्त आणि उपयुक्त साधन आहे. गावामध्ये याचा वापर वाढवल्यास इंधनाची बचत आणि प्रदूषण कमी होईल. गावातील लोकांना कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गरम पाणी मिळवून देते. ग्रामीण भागात सौर जलतापक वापरात वाढ होण्यासाठी आपल्याला अनेक उपाय करता येतील. जागरूकता मोहीम राबवणे, शासनाने सौर जलतापक खरेदीसाठी अनुदान दिल्यास सामान्य लोकांना ते खरेदी करणे सोपे जाईल. शाळा, अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत येथील सौर जलतापक लावून आदर्श उदाहरण दाखवावे. सौर सौर ऊर्जेमुळे वीज व इंधनाची बचत होते, हे लोकांना पटवून द्यावे. अशा प्रकारे सौर जलतापक वापरात वाढ करणे ही काळाची गरज आहे. धन्यवाद. धन्यवाद.